तिघी जणी स्त्रिया त्यांच्या सोबत होत्या तळावरती. बायांना लय घाण सवय असते. सर्व पुरुष मंडळी ज्या वेळेला बसले, त्या ज्या बाया होत्या ना, त्या बायांनी काय केलं, दूध वाढीतच नव्हत्या मारत. मामा जवळ आले का वाढल्यासारखं करायच्या, वाढीतच नव्हत्या. मामाची गोष्ट लक्षात आली. मामाने त्यांच्या मेहुणीला सांगितलं, उद्यापासून जास्त लोणी काढायचं. ती म्हटली बरं ठीक आहे. लोणी काढायला सुरुवात झाली. मामानं त्या डेऱ्यातल्या लोण्याला सांगितलं, तू जर वरती आला तर माझ्या पायात तुला वाहन दिसते ना म्हणे. लोणी काढायचा त्याने इतका प्रयत्न केला, पण लोणी वरती आलं नाही. शेवटी त्या कंटाळल्या. नंतर गंगूबाईच्या लक्षात आलं की आपण केलेली चुकी आहे, म्हणून त्या मामानं शरण गेल्या. मामाचे पाय धरले आणि मामाला सांगितलं, मामा आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. मामा म्हटले बरं ठीक आहे. मामाने त्यांना माफ केलं आणि चौथ्या दिवशी मग ह्या लोणी काढायला लागल्या. मामा तिथंच बसलेले होते. मामाने एक काठीचं टोक आपल्या हानुटीला लावलेलं होतं आणि एक खाली जमिनीला लावलेलं होतं. लोणी काढायचं काम चालू होतं आणि मामानं आज्ञा दिली लोण्याला, ए बाबा चल लवकर. महाराज 4 दिवसाचे 4 गोळे एका एकीच वरती आले. सर्व मंडळी चकित झाली. हा मामाचा चमत्कार आहे महाराज. त्यामुळे मामाच्या दरबारामध्ये आलात ना, निष्काम सेवा करा. मामा तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाहीत.